आज सकाळचे 7 वाजले म्हणून कोणी म्हणेल का? नाहीतर एव्हाना तांबडं फुटलेलं असतं. आज तांबडं पण नाही आणि काही पण नाही आणि अगदी 6 वाजल्यासारखं वाटत आहे. हे सगळं बघा, किती वरती ढगाळ वातावरण आहे आणि तिकडं अजिबात पिवळं नाही का, काही नाही. तांबडं पण नाही. 8 वाजले पण अजून सूर्याचा पत्ता नाही आहे आणि वातावरण अगदी अंधारल्यासारखं आहे. असं वाटतच नाही आहे की 7:30 पावणे 8 वाजले. असं वाटतं की 6च वाजले आहे अजूनसुद्धा. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोहे बनवत आहे. आणि इकडं आता हे पोहे मी चाळून घेते, तर याच्यामध्ये काही एवढी घाण नाहीये. आता हे पोहे भिजवते. चला आता हे भिजताय, तोपर्यंत आता तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की माझे सध्याचे केस मगाशी कापलेले बघा, अगदी माझ्या केसाची शेंडी अशी बारीक बारीक येत होती, म्हणून मग मी केस कापले स्वतः घरच्या घरी. आणि ते कसे कापले ते तुम्हाला एकदम दाखवते मी असं एकदम फास्ट मध्ये. तर ही शेंडी अशी हे जेव्हा घालेल त्यावेळेस अशी मस्त झुपकेदार येईल, एक नाही. रबर बांधण्यावर असतं. जर रबर थोडंसं वर बांधलं ना तर मग केसांचा ज्या वेळेस आपण कापतो त्यावेळेस शेपमध्ये चेंज होतो. तर यापूर्वी मी कापलेलं आहे, तर मला थोडंसं असं म्हटलं असं ह्या वेळेस असं करून पाहू म्हटलं. तर इथं असे धरायचे असतात, इथं असे कापायचे असतात, मग ते सरळ घ्यायचे असतात, मग असे कापायचे असतात. तर माझा प्रॉब्लेम फक्त हे होता की खाली खूप सुतळीवाणी येत होतं, म्हणून मग मी अशा पद्धतीने कापून घेतले. तर चला आता कसे कापले हे तुम्हाला मी दाखवते. तसं हे पार्लरमध्येच केलेलं योग्य आहे, कारण कसं आहे आता इथून पार्लरमध्ये जायचं म्हणजे किती लांब जावं लागतं. तर म्हटलं जाऊ दे, आपल्याला पुढं मागं तर केस कापायचे ठरणार, पुढं मागं केस कापणारच आहे. तर बघू तुम्हाला फास्टमध्ये तशी दाखवते. हाय हॅलो नमस्कार. चला आज रविवार आणि केस धुतले आणि म्हटलं की आज आपण काय करू, केस घरच्या घरी स्वतःच कापू. तर हे पहा, असा मी भांग पाडून घेतलेला आहे. थोडे केस ओलसर असतानाच आपल्याला हे केस कापायचे. भांग घ्यायचं असं पडवून असं एकदम सरळ. असं काय करायचं सांगते. त्यासाठी मला रबर लागणार आहे. रबर पक्के घेतले पाहिजे. ज्यावेळेस हे करायचं असेल त्यावेळेस 5 रबर लागतातच. एकदम कानाच्या पाठीमागं ही वेणी घालायची, अगदी पक्क्या पद्धतीने आपल्याला घालायचंय. तसं तर पार्लरमध्ये जाऊनच केलेलं चांगलं आहे, पण आता मी इथून पार्लर बरंच पायी जावं लागेल. लांब जायचं म्हटलं तरी, तसं जायचं म्हटलं तरी 20 किलोमीटर दूर. त्याच्यापेक्षा मी इथंच करते. आता ही एक गुच्ची घातली की नाही, आता मी काय करते दुसरी पण अशी गुच्ची घालते. जशी ही घातली ना अगदी त्याच पद्धतीने बरं का, अगदी कमी जास्त नाही झालं पाहिजे ना. असे सगळे केस अशी व्यवस्थित घ्यायचे आपल्याला, असे स्ट्रेट पद्धतीने घ्यायचे. इथं आपल्याला भांग असा पाडायचा नाही, असा वर नाही करायचा. सगळं म्हणजे सरळ येणं वाकडं येणं हे सगळं आपलं ते हेअर बँड लावण्यावरच राहतं. म्हणजे कुणी आपल्याला मदत न करता आपण स्वतःचे केस कापू शकतो. खूप प्रॉब्लेम असेल तर बरं का. असे बरोबर हे बाई, हे कानाच्या मागं 2 बोटं आणि ह्या कानाच्या मागं 2 बोटं बरोबर आलेलं आहे. चला आता ही पुन्हा सरळ घेते करून. सगळे केस आले ना. आता हे पा, अगदी आपल्याला असं अशी मान सरळ ठेवायची, वाकडे तिकडे ठेवायची नाही. अगदी अशी मान सरळ ठेवून आपल्याला इथं एक रबर बांधायचंय.
अजिबात वाकडं व्हायचं नाही, खाली नाही करायचं, असं नाही करायचं, असं घालायचं नाही, असं एकदम झालं. हे आता कुठपर्यंत कापायचे, मला इतके कापायचे आहे, तर मी आता तिथपर्यंत काय करते, ही बॉर्डर तयार करून घेते. हे बघा इतके कापणार आहे. आता जितके कापायचे ना तेवढे मी हे करून घेतलेले बघा, अगदी सरळ. आता हलवलं तरी काही नाही, आता हललं किंवा काही झालं तरी काही नाही. आता हे बघा, हे इथपर्यंत मी जे धरलेले आहेत ना हे इतके. आता इथून आपल्याला कट मारायचं. हे जे दिसतंय ना याच्या खाली मी आता बिलकुल कापणार आहे. कात्रीला धार पाहिजे तर माझ्या कात्रीला धार पण नाही. हे पहा एवढी शेंडी काढली मी. हे पहा अगदी अशी मस्त कापलेली आहे. आता सोडते मी. बऱ्याच प्रमाणात आपले माझे हे सरळ झाले असतील केस. तर मी असे दोनदा कापलेले केस हे. एकदा पहिले कापले होते, खूप असे सुतळेवाणी दिसत होते त्यामुळं, आणि आता एकदा. तर चला, असं कोणी जर असं पार्लर जवळ नसेल तर असं करू शकतात. म्हणजे जर दुतोंडी झाली असती, म्हणजे उंदरं फुटले असतील केसांना आणि आपल्याला कापावशी वाटतात खूपच, पण मग प्रमाण थोडं कमी घ्या सुरत, आणि व्यवस्थित असं इकडून आणि इकडून व्यवस्थित आलं पाहिजे. हे सगळं तिरकं मार्क हे सगळं आपलं हेअर बँड लावण्यावर डिपेंड असतं. आता मी बनवत आहे पोहे, आणि मी काय काय तयारी केली तुम्हाला मी दाखवते. तर इथं बघा, आज रविवार संडे म्हणून हे बटाटे मी मिक्स करणारे, कांदे आणि बटाटे पोहे. तर कांदा आणि बटाटा कापून घेतलेला आहे. इकडं कढीपत्ता आहे, इथं आहे मिरच्या, आणि इथं कोथिंबीर संपत आलेली आहे. आज रविवार आहे, आणि ही आता भिजत घातली, हे तुम्हाला दाखवले मी. आता याच्यातच मी काय करणार आहे, हळद आणि मीठ टाकून घेणार आहे. याच्यामध्ये हळद टाकली मी, आता मीठ पण घेते असं टाकून, आणि असं मग मिक्स करून घेते. म्हणजे याच्यातच छान मिक्स होऊन जाते. कढई घेतलेली आहे. गॅस पेटवला आहे. गॅस आता हे तापतंय. 8 दिवसापासून पाववाल्याचं मी वाट पाहत होते. पाववाला आज नेमके आला, आणि ते माझी शिमला मिरची संपल्यानंतर. तर काका आज बाजार आहे, तर काकांना सांगते मी तसा वाटाणे वगैरे आणायला सांगते. तर इकडे मी पाव घेतलेले बघा. म्हटलं पुन्हा आता तो मसाला राहिलाय ना, तो मसाला संपून टाकू, एकदा आणखी पावभाजी होऊन जाईल. आता हे फ्रीजमध्ये ठेवते. आपल्याला आहे. आता यामध्ये मी काय करते, जिरं टाकून घेतलं, कढीपत्ता पण, आणि मिरच्या. पहिले हे तळून घेते मी. आता हे झालं आहे, याचं तडतड गेलं, संपलंय. आता मी हे मिरच्या सगळ्या काढून घेते खूप जळण्या अगोदर. त्याचा हिरवेपणा राहिलेला आहे याच्यामध्ये, तसंच ठेवते आणि काढून घेते. मिरच्या पहिल्या का तळल्या, तर आता हे याच्यामध्ये सगळ्या मिरच्या मिरच्याचं काय म्हणतात स्वाद उतरलेला आहे. मग हे प्रत्येकाला लागतं. तर इथं शेंगदाणे घेतले टाकून पहिले. शेंगदाणे मस्त फुटू राहिलेली आहे आणि झालेली आहे. ते जास्त काळी पडायच्या अगोदर मी यांना पण काढून घेते. आता यामध्ये हो बटाटे टाकते आणि यांना पण छान पैकी तळून घेते. जे डायरेक्ट शिजवते त्याच्यात. चला आता हे बटाटे सोनेरी रंगावर झाले, तर आता हे काढून घेते. आणि आता हे जे आहे कांदा याच्यामध्ये टाकते.
आता हा सुद्धा थोडासा गुलाबी रंगावर घेऊन तेलातच परतून घेणार आहे. चला, कांदा सुद्धा छान गुलाबी रंगावर झालेला आहे. पांढरट कलर गेलेला आहे आणि थोडासा सोनेरी कलर. आता मी हे जे आहे ते सर्व यामध्ये टाकणार आहे आणि खूप छान असं याच्यातच आपल्याला ना खूप छान परतून द्यायचं आहे. म्हणजे अशा पूर्ण अशा वाफा निघतात तेव्हा ते खूप खास लागतात. फक्त जळलं नाही बघा. किती कडू चला मग, तुम्हाला पोहे रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करा. आत्ताच बाजार आणला, सगळं सोडलं आणि याच्यामध्ये शिमला मिरची. मग काय पावभाजी पुन्हा होणारच. आणि आज हो राहिली संध्याकाळी. तर बघा शिमला मिरची वगैरे मी काय चिरून ठेवलेलं. आता बघा मी थोडंसं बदल केलेला आहे. पूर्ण रेसिपी आता काही शेअर करत नाही, मी त्या दिवशीच केली. थोडे गाजर घेतले, बघितले, म्हटलं बघूया. वाटाणे घेतले आहे, बटाटे, फ्लावर आणि ही शिमला मिरची. आता हे ना कुकरमध्ये लावून शिजून घेणार आहे. आणि मला 2 ताईंनी सांगितलं होतं की पावाला थोडी ही भाजी लावून मस्तपैकी काय करायचं, तव्यावर भाजायचं. आणि दुसऱ्या ताईंनी सांगितलं होतं की छानपैकी 2 तुकडे करायचे आणि तुपामध्ये भाजायचे. तर मी 2 तुकडे करून तुपामध्ये भाजायची, पण त्या दिवशी खूप उशीर झाला होता मला, त्याच्यामुळे मी तसेच पाव दिले वर खाली करून. तर चला, मी आज त्या दोघी ताईंच्या नुसार मी ते पावाला अगदी लावणार आहे तसं आणि मस्तपैकी भाजी बनवणार आहे. भाजी अर्थात आपली त्याच पद्धतीने, ह्याच पद्धतीने, कारण आता याची चव आम्हाला लागलेली आहे ना, म्हणजे ह्या पद्धतीनुसार. तर पहिल्यापासून मग तशीच आवडते आम्हाला. तर चला, नाहीतर बीट वगैरे टाकलं असतं, नसो. बघू पुन्हा कधी. सकाळपासून सूर्य अजिबात दिसला नव्हता. काहीतरी दुपारी आला होता, ते पण दिसत नव्हता. ढगामध्ये ढगातच होता. आणि बघा किती सूर्य भारी दिसतंय. सकाळचं सूर्यदर्शन झालंच नाही, खरंच नाही झालं. किती वेळाने दिवस उगवला, म्हणजे किती वेळाने. ते असं 7 वाजले 8 वाजले होते तरी वाटत नव्हतं की दिवस उगलाय, असं वाटायचं. 6 झाली पावभाजी. त्याच्यावर मस्तपैकी छान सजवलंय. आणि हे पहा, मी आता दोन्ही बाजूनी मध्यभागी हे करून दोन्ही बाजूनी पॅनवर अशी छानपैकी तूप लावून भाजलेली आहे. आणि एका ताईंनी सांगितलं ना की हे टाकून त्याच्यामध्ये मस्त भाजून काढायचे. ते माझ्यासाठी करते, पण आता हे काकां त्यांच्यासाठी मी आता घेऊन चाललेली आहे काकडी पावभाजी आणि इकडं मस्तपैकी पाव. चला, नाश्ता होतोय त्यांचा. चला, आता मला पण ताट वाढून घेतलेलं आहे. इकडं पावभाजी, इकडं काकडी आणि ताईंनी सांगितल्या पद्धतीने मी याला लावलेला आहे पावभाजी आणि मस्त भाजून घेतलेला आहे तुपामध्ये. आणि हे बाकीचे 3 मी सिंपल तुपामध्ये भाजून घेतलेले आहे 2 बाजू करून. तर चला, हे माझं ताट.